आज 12 वाजता लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे. आताच आले आणि हो सकाळी आले खात्यात. हो आले आमचे पैसे सकाळी आले. अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमवण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही मिनिटांपूर्वी लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे. बघा, अजितदादा पवार काय म्हणलेले आहेत की सर्व लाडक्या बहिणींना सूचित करण्यात येत आहे की फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आजपासून सुरू करण्यात आलेला आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही मिनिटांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आजच जमा केला जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे. ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. परंतु महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. बघा, या ठिकाणी पाहू शकता डीबीटी बटन दाबण्यात आलेलं आहे. थेट बहिणींना सकाळपासून मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला सुद्धा 100% मेसेज येणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं काम एकच आहे की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं, कारण हे पैसे डीबीटी मार्फत तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. परंतु सर्व लाडक्या बहिणींना आज 3 मेसेज येणार आहे. त्याच्यामध्ये थेट 12,000 रुपयांचा मेसेज आहे, दुसरा मेसेज 2,500 रुपयांचा आहे आणि तिसरा मेसेज 1500 रुपयांचा आहे. परंतु हे मेसेज कशाचे आहे ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा, सर्व बहिणींनी महत्त्वपूर्ण अशी 3 कामे केलेली असतील त्यांनाच हे 3 मेसेज येणार आहेत, अन्यथा त्या बहिणींना हे मेसेज येणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही 3 कामे लवकरात लवकर करायची आहे. तर ते 3 कामे सुद्धा सांगणार आहे. परंतु हे जे 12,000 रुपये आहेत तर हे 12,000 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडके बहीण योजनेचा 8वा हप्ता सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमा होणार आहे. तर काही ठिकाणी पैसे सुद्धा जमवण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये दाखवणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहे. त्यामुळे बहिणींनी व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून समजून जाईल की तुम्ही सुद्धा लाडके बहीण आहात. बघा, ज्या बहिणींना पैसे आले असतील तर त्यांनी 100% व्हिडिओला लाईक करायचा आहे की त्यावरून अंदाज लागणार आहे की आतापर्यंत किती बहिणींना पैसे आलेले आहेत. बघा, सरासरी सकाळपासून भरपूर ताईंनी कमेंट असतील, कॉल असतील किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत या बातम्या सुद्धा पोहोचवलेल्या आहेत की दादा आम्हाला हे पैसे आलेले आहेत. परंतु कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे आणि आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. बघा, लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून वाट पाहत होत्या की फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आज येईल, उद्या येईल, तारीख पे तारीख अशा पद्धतीने फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची परिस्थिती होती. परंतु आज लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आज फक्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार नाही, तर त्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमा होत आहे. तर बघा, भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याचे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये कधी येतील याची वाट पाहत होत्या. तर त्या बहिणींची प्रतीक्षा आज अखेर संपलेली आहे.
बघा पैसे सुद्धा जमा झालेले आहेत, परंतु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी काही निकष सुद्धा घालण्यात आलेले होते, परंतु ते सर्व निकष रद्द करण्यात आलेले आहेत। सर्वात प्रथम 3 गॅसचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी काही पात्रता घालण्यात आलेले होते, काही अटी सुद्धा घालण्यात आलेल्या होत्या, परंतु यामध्ये आता कोणती अट घातलेली नाही। बघा सर्वात प्रथम गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असावे लागत होतं, परंतु आता जर गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने नसेल तरी पण तुम्हाला पैसे येणार आहेत। गॅसची केवायसी केलेले नसेल तरी पण पैसे येणार आहे। म्हणजेच या गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी काही अटी घालण्यात आलेल्या होत्या, याच्यावरती GR सुद्धा आलेला होता, परंतु त्या सर्व अटी रद्द केलेल्या आहेत। फक्त तुमचा फॉर्म लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, त्याच्या आधारावरती तुम्हाला या 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा आज 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। काही गव्हर्नमेंट क्षेत्रातील बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे, त्यामुळे हे 20 जिल्हे आणि काही प्रमुख बँका आहेत, तर त्या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील तरच त्यांच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहे, कारण 2 कोटींचा निधी लाडक्या बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्यासाठी आलेला आहे। हा 2 कोटी निधी 20 जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यामध्ये आजच जमा होणार आहे, त्यामुळे याच्यासाठी कोणकोणत्या अटी घातलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजणार आहे की आपण सुद्धा या 4 अटींमध्ये बसत आहोत, आपल्याला सुद्धा आजच पैसे येणार आहे। बघा बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, सर्व बहिणी आज खुश झालेल्या आहेत, कारण फेब्रुवारी महिना संपत आलेला होता तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता, परंतु बहिणींची प्रतीक्षा संपली, पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु ज्या बहिणी या 4 अटींमध्ये बसत असतील त्याच बहिणींना आज पैसे येत आहेत आणि येणार सुद्धा आहेत। बघा 4 अटींपैकी पहिली अट म्हणजे बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसावी। बघा जुनाच निकष आहे, जुनीच अट आहे, परंतु महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पहिल्याच निकषांमध्ये ज्या बहिणी बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहे, कारण मागील महिन्यामध्ये भरपूर ताईंनी भरपूर लाडक्या बहिणींनी 4 चाकी गाडी घेतलेली आहे, त्या बहिणींना आज पैसे येणार नाही। ज्या घरामध्ये ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांनाच पैसे येणार आहे। सोबतच दुसरी अट म्हणजे लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे। बघा तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहे। सोबतच तिसरी अट म्हणजे बहिणींच्या घरामध्ये कोणताही सदस्य आयकर दाता नसावा, कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा, तरच तुम्हाला आज पैसे येणार आहेत। आणि चौथी अट म्हणजे लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे, तरच लाडक्या बहिणींना आज पैसे येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना पैठणी साड्या वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण 14 मार्च रोजी होळी सण आहे, तर त्या सणानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना एक पैठणी साडी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता विस्तारित केला जाणार आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमा केले जाणार आहे, त्यामुळे आज 20 जिल्हे कोणकोणते आलेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु जे उर्वरित 16 जिल्हे आहेत तर त्या 16 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहे, त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ पाहायचा आहे की आपला जिल्हा आजच्या 20 जिल्ह्यांमध्ये आहे का उद्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण भरपूर ताई अशा आहेत की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाहीत, त्या महत्त्वपूर्ण अशा अपडेट सुद्धा विसरून जातात। त्यामुळे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं असतं की व्हिडिओमध्ये अत्यंत काटेकोर पद्धतीने माहिती आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं असतं। तर बघा आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे, तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा सर्वात प्रथम मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच ठाणे आहे, पालघर आहे आणि रायगड आहे, म्हणजेच या साईडच्या या 5 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि नांदेड या साईडच्या या 6 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहे। सोबतच सोलापूर, सातारा, सांगली आणि पुणे या टोटल मिळून 15 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे
येणार आहेत. उर्वरित 5 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. बघा, उस्मानाबाद आहे, नगर जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, धुळे जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे आणि बुलढाणा जिल्हा आहे. म्हणजेच अशा पद्धतीने या साईडच्या 20 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत. परंतु उद्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, याच्यामध्ये लातूर जिल्हा आहे, नंदुरबार जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, वर्धा जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे आणि गडचिरोली आहे. म्हणजेच या साईडच्या 16 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत आणि या साईडच्या 20 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहे. ज्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर त्यांनी लगेच व्हिडिओला लाईक करायचा आहे. तर बघा, 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली होती. तर ते 20 जिल्हे तुम्हाला सांगितलेले आहेत. परंतु काही प्रमुख 12 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. ज्या बहिणींचं बँक खातं या 12 बँकांपैकी असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे या बँकेमध्ये आजच पैसे येणार आहे. दुसरी बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, तिसरी बँक म्हणजे ग्रामीण बँक. बघा, या सर्वात मोठ्या बँका आहेत. या बँकेंना सर्वात मोठे डीबीटी आहे. त्यामुळे या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत. उर्वरित 9 बँका सुद्धा बघणार आहोत. परंतु व्हिडिओ स्किप करू नका, अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या कामाची माहिती आलेली आहे. तर बघा, 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली होती आणि 12 बँकांची यादी जाहीर झालेली होती. तर ते जिल्हे आणि बँका बघितलेले आहेत. परंतु ज्या बहिणींना आज पैसे येणार नाहीत, बघा, सरकारने सर्व नियोजन केलेलं आहे की काही बहिणींना तांत्रिक अडचणीमुळे आज पैसे आले नाही तर त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा, तुम्हाला जर आज पैसे आले नाही तर तुम्ही लगेच हेल्पलाईन सेवेचा लाभ घ्यायचा आहे. अन्यथा पुढच्या महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात पैसे येणार नाहीत. बघा, लाडक्या बहिणींनो, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की मार्च महिन्यामध्ये तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही 100% हेल्पलाईन सेवेचा लाभच घ्यायचा आहे. म्हणजे हेल्पलाईन सेवेचा कोणी लाभ घ्यायचा की ज्या बहिणींना आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता येणार नाही आणि गॅसचे पैसे येणार नाही, त्याच बहिणींनी या हेल्पलाईन सेवेचा लाभ घ्यायचा आहे. परंतु ज्या बहिणींना आज पैसे येणार आहेत त्यांनी या नंबरवरती मेसेज करायचा नाही. परंतु या हेल्पलाईन सेवेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा, लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे 9861717171. हा हेल्पलाईन नंबर आहे. तर हा नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअप ओपन करायचा आहे आणि त्या व्हॉट्सअपवरून मेसेज करायचा आहे. त्या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे, आपला तालुका टाकायचा आहे, आपलं जिल्हा टाकायचा आहे आणि आपलं गाव टाकायचं आहे. बघा, तेवढीच माहिती भरायची आहे. तुम्हाला तुमची खाजगी माहिती भरायची नाही, अन्यथा तुमचा अर्ज चेक केला जाणार नाही. बघा, याच्यामध्ये बँक नंबर टाकू नका, IFSC कोड टाकू नका किंवा मोबाईल नंबर सुद्धा टाकू नका. या नंबरवरती फक्त आपलं नाव टाकायचं आहे. सोबतच आमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे. परंतु आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे आले नाहीत अशा पद्धतीने अर्ज करायचा आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. बघा, यामध्ये घरकुल योजना आहे, शिलाई मशीन योजना आहे आणि पिठाची गिरणी योजना आहे. बघा, ज्या बहिणींना या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी अर्ज करायचा आहे. तर बघा, एक एक करत सर्व माहिती बघत आहोत. बघा, सर्वात प्रथम लाडक्या बहिणींना प्रधानमंत्री घरकुल योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. परंतु घरकुल योजनेची रक्कम अगोदर 1,20,000 रुपये होती तर त्याच्यामध्ये वाढ सुद्धा केलेली आहे. 2,10,000 रुपये घरकुल योजनेची रक्कम करण्यात आलेली आहे. सोबतच मोफत शिलाई मशीन योजना आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. अगोदर मोफत शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये मिळत होते परंतु आतापासून 20,000 रुपये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे पेटाची गिरणीसाठी 20,000 रुपये मिळत होते तर आतापासून 25,000 सुद्धा मिळणार आहे. ज्या बहिणींना अर्ज करायचा असेल तर त्यांनी पोस्टच्या खाली कमेंट करायचे आहे, कारण आपल्या चॅनलवरील कमेंट सेक्शन ऑफ झालेला आहे. 2 ते 3 दिवसांमध्ये तो ऑन सुद्धा
होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी दुसरी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत. परंतु या पैठणी साड्या कोणकोणत्या बहिणींना मिळणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. बघा, 14 मार्च पासून एक पैठणी साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे पैठणी साडी पाहिजे असेल तर तुम्ही अर्ज करणं गरजेचं आहे. पात्रता लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून पैठणी साड्यांविषयी विचारत होत्या, तर अखेर त्या बहिणींची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे. परंतु ही पैठणी साडी मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे काय लागणार, पात्रता काय लागणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. तर बघा, पैठणी साड्यांसाठी भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी विचारत होत्या की या पैठणी साड्यांचा अर्ज कुठे करायचा आहे. तर लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की तुम्हाला या पैठणी साड्यांसाठी अर्ज करण्याची गरज नाही. तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या आधारावरतीच पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत. म्हणजेच तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला थेट पैठणी साडी मिळणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या पैठणी साड्यांचा लाभ घ्यायचा आहे. परंतु या पैठणी साड्या होळी सणानिमित्त देण्यात येणार आहे. 14 मार्च रोजी याचं वाटप सुरू होणार आहे ते 24 मार्च पर्यंत वाटप सुरूच राहणार आहे. बघा, बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं होतं. त्याच्यामधील 3 बँका सांगितलेल्या होत्या, उर्वरित 9 बँका सुद्धा लगेच सांगतो. बघा, त्याच्यामध्ये पहिली बँक आहे ती म्हणजे HDFC बँक, दुसरी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया, तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा, चौथी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. बघा, त्या 4 बँका झाल्या, उर्वरित 3 बँका झाल्या, 7 बँका झाल्या. टोटल ज्या अजून 5 बँका आहेत त्या 5 बँका सुद्धा लगेच सांगतो. व्हिडिओ स्किप करून पाहू नका. बघा, याच्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, सोबतच कॅनरा बँक आहे, सोबतच ICICI बँक आहे. अजून ज्या गव्हर्नमेंट क्षेत्रातल्या बँका आहेत त्या बँकांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. बघा, या 12 बँकांपैकी तुमचं बँक खातं या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत आणि उर्वरित बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. फक्त आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे, कारण हे पैसे तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या आधारावरतीच मिळणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.